नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 8वी विज्ञान विषयातील 11व्या टॉपिक विषयी आज आपण माहिती घेणार आहोत. टॉपिकचं नाव आहे ह्यूमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम. याचा अर्थ मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काही माहिती घेतलेली आहे की आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवयव असतात किंवा अवयव संस्था असतात आणि या सर्व संस्था व्यवस्थितपणे नियंत्रित करून आपलं पूर्ण शरीराचं कार्य चालतं. तर या मानवी शरीरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संस्था कोणत्या, त्याच्यामध्ये असणारे भाग किंवा अवयव कोणकोणते आणि या संस्थांचं कार्य कसं चालतं याविषयीची माहिती आपण या टॉपिकमध्ये घेणार आहोत. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न इथे विचारलेला पहा आपल्याला, कॅन यू रिकॉल. यामध्ये फ्रॉम व्हॉट द ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टीम्स आर मेड अप ऑफ असं आपल्याला विचारलंय. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे ऑर्गन्स आणि ऑर्गन सिस्टीम म्हणजे इंद्रिय आणि इंद्रिय संस्था या कशाच्या बनलेल्या असतात असं विचारलंय. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल की मागील इयत्तेमध्ये आपण काही माहिती घेतलेली आहे की सेल्स एकत्र येऊन टिश्यू तयार होतात, टिश्यू एकत्र येऊन त्यापासून ऑर्गन्स बनतात आणि अशा अनेक ऑर्गन एकत्र येऊन त्यापासून ऑर्गन सिस्टीम बनतात. बरोबर आहे. So, number of a cell come together, they form the tissue, and the number of tissues come together to form the specific organ. Okay? And number of organs, specific organs, they form the organ system. मला वाटतं तुम्हाला हे नक्की कळालं असेल की वेगवेगळे सेल्स आणि टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन बनतात आणि असे अनेक ऑर्गन्स, स्पेसिफिक ऑर्गन्स आहेत ते एकत्र येऊन ऑर्गन सिस्टीम ज्या आहेत त्या तयार होतात. ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट जो पॉइंट विचारलाय, प्रश्न विचारलेला आहे तो बघूयात. विच ऑर्गन सिस्टीम्स आर प्रेझेंट इन ह्युमन बॉडी. आपल्या मानवी शरीरामध्ये असणाऱ्या ज्या ऑर्गन सिस्टीम्स आहेत कोणकोणत्या प्रकारच्या आहेत त्याविषयी आपल्याला प्रश्न विचारलाय. खरं तर आपल्या पुस्तकामध्ये इथं खालच्या बाजूला ह्याची नावं दिलेली आहेत पहा की आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सिस्टीम कोणत्या आहेत. त्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, स्केलेटल सिस्टीम, मस्क्युलर सिस्टीम, अशा अनेक प्रकारच्या संस्था आहेत. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, मराठीत सांगायचं झालं तर पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, मज्जा संस्था, त्यानंतर उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, त्यानंतर स्केलेटल ज्याला आपण शरीरामध्ये असणारे हाडं जे असतील त्याच्यापासून जे बनणारी पूर्ण संस्था आहे ती, त्यानंतर मस्क्युलर म्हणजे स्नायू संस्था, अशा अनेक प्रकारच्या संस्थांचा शरीरामध्ये समावेश असतो. ठीक आहे. त्यानंतर आता आपण नेक्स्ट पॉइंट, पुढच्या पॉइंटकडे जाऊयात. इन द लास्ट क्लास वी हॅव स्टडीड सम कॅरेक्टर्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मागच्या इयत्तेमध्ये सजीवांची लक्षणं आपण शिकलेलो आहोत. सो ऑल द व्हायटल प्रोसेस विच आर इसेन्शियल प्रॉपर्टीज ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज ए लाईफ प्रोसेसेस. मानवी शरीर किंवा कोणत्याही प्राण्याचे जे शरीर आहे हे व्यवस्थितपणे कार्यरत राहण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्यांचं कार्य सुद्धा सुरळीतपणे चालणं हे नितांत आवश्यक आहे. कॅन यू टेल. परत काही प्रश्न विचारले बघा. त्यातला पहिला प्रश्न, विच प्रोसेस ऑकर इन अवर बॉडी ड्युरिंग द साऊंड स्लीप. म्हणजे ज्या वेळेला आपण गाढ झोपेच्या अवस्थेत असतो त्यावेळेला सुद्धा अशा कोणत्या सिस्टीम आहेत की ज्या काम करतायत. म्हणजे लक्षात घ्या, आपण जागेपणी सिस्टीम काही वेगळ्या काम करत आहेत आणि झोपेच्या अवस्थेमध्ये, तर आपल्याला झोपेच्या अवस्थेमध्ये कोणत्या सिस्टीम काम करतायत विचारलं. बघा, जरा विचार केला तर आपल्याला सुद्धा सांगता येईल की आपण जरी झोपेत असलो तरी आपली श्वसन प्रक्रिया चालू आहे, आपली पचन प्रक्रिया चालू आहे आणि रक्ताभिसरण ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया ही कंटिन्युअस चालू असते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच लाईफ प्रोसेसेस ऑकर कंटिन्युअसली इन अवर बॉडी. हा पण प्रश्न वरच्याच प्रश्नाशी निगडीत आहे. अशा कोणत्या प्रोसेसेस आहेत की ज्या कंटिन्युअस आपल्या शरीरामध्ये चालू आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला तीच नाव सांगता येईल आताची की श्वसन प्रक्रिया कंटिन्युअस चालू आहे, रक्ताभिसरण प्रक्रिया कंटिन्युअस चालू आहे आणि पचन संस्था सुद्धा सतत कार्यरत आहे. ठीक आहे. डिफरंट ऑर्गन्स इन अवर बॉडी आर वर्किंग इन अ ग्रुप सो ॲज टू स्मूथली कॅरी आउट द व्हेरियस लाईफ प्रोसेसेस. आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे अवयव आहेत आणि हे अवयव एकत्रित्या काम करतायत आणि त्यापासून सिस्टीम्स किंवा संस्था बनतायत आणि या वेगवेगळ्या संस्था एकत्रितपणे किंवा त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन, समन्वय आहे आणि म्हणून शरीराचं कार्य चालत आहे. सो दीज लाईफ प्रोसेसेस टेक्स प्लेस इन व्हेरियस स्टेप्स. या ज्या लाईफ प्रोसेसेस आहेत, जीवन प्रक्रिया आहेत, ह्या पायऱ्या पायऱ्यानं घडत असतात. स्पेसिफिक ऑर्गन्स कॅरी आउट द स्पेसिफिक स्टेप्स. विशिष्ट अवयव म्हणजे त्या भागातले किंवा त्या सिस्टीम मधले एक वेगवेगळं कार्य करतात. सो ग्रुप ऑफ ऑर्गन्स वर्किंग टुगेदर टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन इज कॉल्ड ॲज ए ऑर्गन सिस्टीम. पण आता ऑर्गन सिस्टीम म्हणजे काय आपण बघतोय तर ऑर्गन सिस्टीमचा अर्थ काय होतो.
आपण असं गृहीत धरूयात की एखादी जर सिस्टीम आपण विचारात घेतली, म्हणजे पचन संस्था असेल, श्वसन संस्था असेल किंवा रक्ताभिसरण संस्था असेल. रक्ताभिसरण संस्थेबद्दल आपण ऐकलेलं आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम, की ज्याच्यामध्ये हार्ट आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लड व्हेसल्स आहेत, आर्टरीज आहेत, व्हेसल्स आहेत. तर या सर्वांचे मिळून एकत्रितपणे ही सिस्टीम काम करत असते. ओके. व्हेरियस ऑर्गन सिस्टीम लाईक डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, एक्सक्रेटरी, रिप्रोडक्टिव्ह, स्केलेटल अँड मस्क्युलर. दीज आर द डिफरंट सिस्टीम्स विच आर इन वर्किंग इन आवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये या सर्व प्रकारच्या संस्था व्यवस्थितपणे आणि समन्वयानं काम करत आहेत. त्यानंतर एक परत प्रश्न विचारलाय, विच डिफरंट ऑर्गन परफॉर्म द फंक्शन ऑफ ब्रीदिंग इन द बॉडी ऑफ ॲनिमल्स. मानवी शरीरामध्ये आपण पहिल्यांदा एक सिस्टीम विचारात घेणार आहोत, ती म्हणजे श्वसन संस्था किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम. आता ही जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, जी प्रोसेस करते, त्यालाच आपण ब्रीदिंग असं म्हणतो. ब्रीदिंग म्हणजे काय, तर श्वसन. तर कोणकोणत्या ऑर्गनचा या श्वसन संस्थेमध्ये समावेश आहे याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारलाय. मित्रांनो, आपल्याला आयडिया असेल, लहानपणापासून मागील इयत्तेमध्ये आपण अभ्यास केलेला आहे की श्वसन प्रक्रियेशी रिलेटेड कोणकोणते पार्ट आहेत. जर आठवत असतील तर ठीक, नसेल तर आपल्या पुस्तकात पुढच्या पानावर ही माहिती दिली आहे. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम, याच्यामधली फक्त नावं लक्षात घ्या. यामध्ये नोज म्हणजे नाकाचा जो भाग आहे तो या श्वसन संस्थेमध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे फॅरिंग्स, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे विंड पाईप, ठीक आहे, आणि त्यानंतर लंग्स. तर हे जे वेगवेगळे भाग आहेत याच्या सहाय्यानं रेस्पिरेटरी जी सिस्टीम आहे, आपली जी श्वसन संस्था आहे, ही पूर्णपणे काम करते किंवा चालते. त्याचं डिटेल जे आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. लक्षात आलं. सो विच ऑर्गन्स परफॉर्म द फंक्शन ऑफ ब्रीदिंग, नोज, त्यानंतर आता सांगितल्याप्रमाणे लंग्स आहेत, त्यानंतर विंड पाईप आहे. ओके, या पद्धतीने पूर्ण सिस्टीम काम करते. एनर्जी इज इसेन्शियल टू ऑपरेट ऑल द लाईफ प्रोसेसेस इन ह्युमन बॉडी. आपल्या शरीरामधील ज्या काही क्रिया आपण करतोय किंवा ज्या सिस्टीम्स काम करत आहेत, या प्रत्येक सिस्टीमला काम करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता आहे, एनर्जीची आवश्यकता आहे. एनर्जी प्रोडक्शन ऑकर विद इन द सेल, आणि ही ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया ही प्रत्येक सेलमध्ये चालते. आणि साहजिकच या सेलला ऊर्जा निर्मितीसाठी अन्नाची आवश्यकता आहे, ऑक्सिजनची आवश्यकता आहे. So cell needs supply of a soluble nutrients and oxygen for the process or for this process. म्हणजे ऊर्जा मिळवण्यासाठी प्रत्येक सेलला न्यूट्रिएंट्सची आणि ऑक्सिजनची आवश्यकता आहे. सो धिस सप्लाय टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ रेस्पिरेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणून आपल्या शरीरातील या दोन सिस्टीम खूप महत्वाच्या आहेत की प्रत्येक पेशीला अन्न आणि ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतात. म्हणून आपण दोन सिस्टीमचा इथे विचार करणार आहोत. पहिली कुठली सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम, आणि दुसरी जी आहे ती सर्क्युलेटरी सिस्टीम, म्हणजे श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण संस्था. रेस्पिरेशन इज कॅरीड आउट थ्रू फॉलोइंग 3 स्टेप्स. आपण ही खूप महत्वाचा कन्सेप्ट लक्षात घेणार आहे. पहिल्यांदा रेस्पिरेटरी सिस्टीम बद्दल आपण बघतोय, आणि ही जी श्वसन प्रक्रिया आहे ही वेगवेगळ्या 3 स्टेप मध्ये पूर्ण होते. आता ह्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये ज्या स्टेप्स आहेत त्या कोणकोणत्या आहेत आपण बघूयात. पहिल्यांदा पहिली जी स्टेप आहे त्याच्यामध्ये लिहिलंय एक्सटर्नल रेस्पिरेशन. पहा, श्वसन प्रक्रिया जी पूर्ण होते त्याच्यामध्ये असणाऱ्या 3 स्टेप कोणत्या आहेत, तर पहिली स्टेप आपण बघतोय एक्सटर्नल रेस्पिरेशन, ज्याला आपण बाह्य श्वसन असं म्हणतो. ठीक आहे. त्यातला पहिला पॉईंट बघूयात. एक्सटर्नल रेस्पिरेशन जे आहे ते कशा पद्धतीने होतं, त्याचे परत 2 भाग आहेत. इन्स्पिरेशन, पहा 2 भाग कुठले आहेत, इन्स्पिरेशन किंवा त्याला इनहेलेशन म्हणतो, आणि या एक्सटर्नल रेस्पिरेशनचा जो सेकंड पार्ट आहे बी, तो म्हणजे एक्सपिरेशन किंवा एक्झलेशन. आता या दोन्ही विषयी आपण माहिती बघूयात. इन्स्पिरेशन किंवा इनहेलेशन शब्दावरून अंदाज येतो. पहा, इन म्हणजे आत घेणे, श्वास आत घेणे म्हणजेच इन्स्पिरेशन किंवा इनहेलेशन. मग आता एक्सपिरेशन किंवा एक्झलेशन काय असेल, बरोबर आहे, त्याच्या एक्झॅक्टली उलट श्वास बाहेर सोडणे, किंवा मराठीमध्ये आणखीन एक शब्द आहे उच्छ्वास. तर ही प्रक्रिया म्हणजे एक्सपिरेशन. पहा, पहिल्यांदा आपण इन्स्पिरेशन किंवा इनहेलेशन बघूयात. एअर इज टेकन इन थ्रू द नोज अँड सेंट टुवर्ड द लंग्स थ्रू द ट्रकिया ऑर द विंड पाईप. आपण नाकावाटे श्वास घेतो आणि ट्रकिया मार्फत हा जो श्वास आहे हा शेवटी कुठपर्यंत जातो, लंग्स कडे जातो. ठीक आहे. विंड पाईप मार्फत हा लंग्स मध्ये जातो. ही जी प्रोसेस आहे श्वास आत घेण्याची म्हणजे इन्स्पिरेशन. त्यानंतर जो सेकंड पॉइंट आहे बघूयात, एक्सपिरेशन किंवा एक्झलेशन. ऑक्सिजन फ्रॉम द इन्स्पायर्ड एअर गोज इन टू द ब्लड. आपण जो श्वास घेतलाय त्या हवेमधला ऑक्सिजन हा रक्तात मिसळतो. ब्लड कॅरीज द CO2 फ्रॉम द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी टुवर्ड द लंग्स. जसा
श्वासामधला ऑक्सिजन हवेतला जो असेल तो रक्तात मिसळला जातोय. त्याचबरोबर आणखी एक उलट प्रक्रिया होतीये. कोणती? तर शरीरामधील जे वेगवेगळे भाग असतील त्यातला कार्बन डायऑक्साईड हा रक्तात मिसळतो आणि रक्तामार्फत हा कार्बन डायऑक्साईड हा लंग्सकडे परत आणला जातो. प्रोसेस नीट लक्षात घ्या. श्वासामधील ऑक्सिजन जो आहे तो फुफ्फुसांमार्फत घेऊन शरीराकडे पाठवला जातो, भागांकडे, आणि वेगवेगळ्या भागातला जो कार्बन डायऑक्साईड तयार झालेला असेल तो परत फुफ्फुसांकडे आणला जातो. अँड धिस एअर इज गिव्हन आउट बाय एक्झलेशन. एक्झलेशन म्हणजे काय? तर जी काही श्वास असेल किंवा श्वास म्हणण्यापेक्षा आत घेतलेली हवा असेल ही बाहेर टाकण्याची प्रक्रिया म्हणजेच एक्झलेशन. Both of these processes occurring with the help of the lungs are collectively called as a external respiration. म्हणजे श्वास आत घेणं असेल किंवा बाहेर सोडणं असं हे बाहेर चालतंय, वरवर चालतंय, म्हणून आपण ह्याला काय म्हणतो? एक्सटर्नल रेस्पिरेशन. ठीक आहे, मला वाटतं हा कन्सेप्ट तुम्हाला नक्की कळाला असेल. त्यानंतर नेक्स्ट पॉइंटकडे जाऊयात आपण. त्याचं नाव आहे इंटरनल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशन याचा अर्थ काय? अंतर्गत श्वसन, म्हणजे शरीराच्या अंतर्गत होणार आहे. पहा, exchange of gases between the cells and tissue fluid is called as a internal respiration. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, नीट लक्षात घ्या. एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन सेल्स अँड टिश्यू फ्लुइड इज कॉल्ड एज अ इंटरनल रेस्पिरेशन. पहा, आपण श्वसन प्रक्रियेमध्ये इन्हेलेशन करतो, म्हणजे हवा जी आहे ती नाकावाटे फुफ्फुसांपर्यंत जाते. फुफ्फुसामध्ये त्या हवेतील ऑक्सिजन घेतला जातो आणि हा सेलपर्यंत जातो. बरोबर आहे, म्हणजे रक्तामार्फत ब्लड व्हेसल्स मार्फत प्रत्येक सेलपर्यंत जाईल. सेलमध्ये काय होतंय तर रक्त म्हणजे ब्लड कॅपिलरी आणि जी सेल असेल त्यांच्यामध्ये काय म्हणता येईल आपल्याला, वेगळे जे गॅसेस आहेत त्याचं एक्सचेंज होतं. म्हणजे रक्तातला ऑक्सिजन सेलकडे जातो, तर सेलमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड जो आहे तो रक्तात मिसळतो. तर ही जी प्रक्रिया आहे म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं देणं घेणं, यालाच आपण काय म्हणतो? इंटरनल रेस्पिरेशन. ठीक आहे, इंटरनल रेस्पिरेशनची प्रोसेस आहे. So oxygen moves from blood into the tissue fluid and carbon dioxide moves from the tissue fluid into the blood. या प्रक्रियेत काय घडत आहे तर रक्तात असलेला ऑक्सिजन हा सेल फ्लुइड मध्ये जाईल किंवा टिश्यू फ्लुइड मध्ये जाईल. टिश्यू फ्लुइड म्हणजे काय तर पेशीमध्ये किंवा उतीमध्ये असणारा द्रव पदार्थ. ऑक्सिजन हा पेशीमध्ये, पेशीतील द्रव पदार्थात जातो, तर द्रव पदार्थामधील कार्बन डायऑक्साईड हा रक्तामध्ये येतो. यालाच आपण इंटरनल रेस्पिरेशन असं म्हणतो. नेक्स्ट जो थर्ड पॉइंट आहे तो आपण बघूयात, सेल्युलर रेस्पिरेशन. थर्ड अतिशय महत्वाचा तिसरा टप्पा श्वसन प्रक्रियेमधला आपण पाहतोय तो म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन. पहा, तिसरा पॉइंट काय? सेल्युलर रेस्पिरेशन. Dissolved nutrients like the glucose are slowly burnt or oxidized with the help of oxygen and energy is released in the form of a ATP. या सगळ्या प्रक्रियेचा एकूण म्हणजे काय परिणाम होतोय किंवा कशासाठी हे सगळं चाललंय हे आपण समजून घेतोय. तर मुख्य प्रक्रिया अशी घडतीये की श्वसन प्रक्रियेमध्ये आपण हवा आत घेतोय असं म्हणतो आणि त्यातला ऑक्सिजन घेतो आणि सेलपर्यंत पाठवतो. खरं तर सेलपर्यंत हा गेलेला ऑक्सिजनचं पुढं काय होतं तर हा ऑक्सिजन जे न्यूट्रिएंट्स आपण अन्न प्रक्रियेद्वारे घेतलेले आहेत त्या अन्नामध्ये असणारे जे कण असतील किंवा अन्न पदार्थ असतील, न्यूट्रिएंट्स असतील, त्याचं आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन होतं आणि त्याचं ऑक्सिडेशन होतं. म्हणजे काय तर ज्याला मंद ज्वलन असं म्हणतात. आणि या ज्वलन प्रक्रियेमध्ये ऊर्जा मुक्त होते आणि ही जी ऊर्जा मुक्त होते ही आपल्याला कार्य करण्यासाठी उपयोगी पडते. ही मुक्त होणारी जी ऊर्जा आहे ही कुठल्या स्वरूपात आहे पक्क लक्षात ठेवा. ही जी ऊर्जा आहे ती एटीपीच्या फॉर्म मध्ये आहे. लक्षात येते? म्हणजे ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये अन्न पदार्थ जे खाल्लेले असतील त्यात ऑक्सिजन मिसळतो आणि त्याचं ऑक्सिडेशन होतं. बरोबर आहे, मंद ज्वलन होतं आणि त्याच्यामधून ऊर्जा मुक्त होते आणि ही ऊर्जा वेगवेगळ्या कार्यासाठी वापरली जाते. पण ऊर्जा जी तयार होते ती कशाच्या स्वरूपात साठवली जाते? एटीपी म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. वेस्ट मटेरियल लाईक CO2 अँड वॉटर व्हेपर्स आर प्रोड्यूस ड्युरिंग द प्रोसेस. आता ही ज्या वेळेला ऑक्सिडेशनची प्रोसेस होते तर त्यावेळेला CO2 आणि पाण्याची वाफ म्हणजे वॉटर व्हेपर हे तयार होतात आणि हे बाहेर टाकणं शरीराच्या आवश्यक आहे. सो सेल्युलर रेस्पिरेशन कॅन बी समराइज्ड ॲज फॉलोज. आपल्याला कळण्यासाठी हे जी सेल्युलर रेस्पिरेशनची प्रोसेस आहे किंवा थर्ड स्टेप आहे ही समजण्यासाठी इथं एक इक्वेशन दिलेलं आहे, आपण पक्क लक्षात ठेवायचं आहे. काय इक्वेशन आहे बघा, मी हायलाइट करतो म्हणजे तुमच्या पक्क लक्षात येईल. ह्या इक्वेशन मध्ये काय सांगितलं आपल्याला तर एक साखरेचा मॉलिक्यूल, उदाहरणार्थ आपण असं गृहीत धरतो कार्बोहायड्रेट असेल किंवा शुगर मॉलिक्यूल असेल, तर या शुगर मॉलिक्यूलची आणि ऑक्सिजनची रिॲक्शन होते म्हणजे ऑक्सिडेशन होतं आणि त्यापासून कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्यूल आणि एनर्जी रिलीज होते. ही नेमकी रिॲक्शन लक्षात घ्या. C6H12O6 म्हणजे काय
तर हा शुगर मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, C6H12O6. ह्याची रिॲक्शन कशाबरोबर होते? ऑक्सिजन. 6 मॉलिक्यूल आहेत ऑक्सिजनचे, म्हणून 6O2. आणि याचा परिणाम रिॲक्शनचा आउटपुट काय आहे? तर 6CO2 म्हणजे 6 कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल बाहेर पडतात. त्याचबरोबर 6H2O 6 पाण्याचे मॉलिक्यूल बाहेर पडतात, प्लस एनर्जी. किती एनर्जी? 38 ATP. 38 ATP मॉलिक्यूल जे आहे ते या प्रोसेसमध्ये तयार होतं. मला वाटतं हे कन्सेप्ट तुम्हाला नक्की समजलं असेल. त्यानंतर आणखीन आपल्याला काही ऍक्टिव्हिटी सांगितलेत, माहिती मिळवायला सांगितलेत. पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. हाऊ डू द ऑर्गॅनिझम्स लाईक अमिबा, अर्थवर्म, कॉकरोच, प्लांट्स, व्हेरियस aquatic animals, बर्ड्स रिस्पायर, प्रिपेअर अ चार्ट. प्रत्येक प्राण्यांच्या बाबतीत किंवा वनस्पतींच्या बाबतीत ही रेस्पिरेशनची प्रोसेस अखंड चालू आहे, कारण त्यांना एनर्जीची आवश्यकता आहे. पण यामध्ये असणारी जी रेस्पिरेशनची प्रोसेस आहे यात फरक असतो. तो काय असतो हे आपल्याला माहिती मिळवायची आहे. थिंक अबाउट इट, विचार करा म्हणून सांगितलंय. अलॉंग विथ द हीट, साऊंड अँड लाईट आर ऑल्सो प्रोड्यूस ड्युरिंग द बर्निंग ऑफ अ फ्युएल. एखादं इंधन ज्या वेळेला आपण जाळतो, ते इंधनाच्या ज्वलनामधून काय काय म्हणजे प्रक्रिया घडते, तर त्यामधून हीट बाहेर पडते. म्हणजे आपण रॉकेल किंवा पेट्रोल जर जाळलं, गॅस जाळलं, आपल्याला माहित आहे त्याच्यामधून हीट निर्माण होते, साऊंड पण तयार होतो, गाडीचा आवाज असतो ना आपल्याला माहित आहे, आणि लाईट पण बाहेर पडते. ओके, तर आपण ज्या वेळेला अन्न खातोय त्यावेळेला तिथेही ऑक्सिडेशन होतंय, बर्निंग प्रोसेस होती असं म्हणतो. तर पुढे प्रश्न काय विचारला बघा. सिमिलरली वेदर द साऊंड अँड लाईट आर प्रोड्यूस ड्युरिंग द ऑक्सिडेशन ऑफ न्यूट्रिएंट इन अ सेल. तर सेलमध्ये ज्या वेळेला ही प्रोसेस घडतीये, कशाची प्रोसेस? तर ऑक्सिडेशनची प्रोसेस. तर त्यामध्ये साऊंड किंवा लाईट एनर्जी जी आहे ती बाहेर पडते का? मित्रांनो, साहजिकच ज्या स्वरूपामध्ये एनर्जी पाहिजे म्हणजे ATP, या स्वरूपामध्ये त्याचं रूपांतरण होत आहे. साहजिकच हीट किंवा लाईट एनर्जीची शरीराला आवश्यकता नाही आंतरिक दृष्ट्या, शरीरांतर्गत. म्हणून अशी हीट एनर्जी, हीट म्हणण्यापेक्षा साऊंड एनर्जी किंवा लाईट एनर्जी ही तयार होत नाही. आणखीन काही प्रश्न विचारले बघा. कॅन यू टेल विच ऑर्गन्स आर प्रेझेंट इन द रेस्पिरेटरी सिस्टीम? रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये कोणकोणत्या ऑर्गनचा समावेश असतो? मला वाटतं आजच्या टॉपिकच्या किंवा व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं. यामध्ये नोज, विंडपाईप, फायरिंग्स, लॅरिंग्स, त्याचबरोबर ब्रॉन्क्युअल्स किंवा ब्रॉन्काय आणि लंग्स या वेगवेगळ्या भागांचा समावेश असतो. त्यानंतर नेक्स्ट, वन शुड नॉट टॉक व्हाईल इटिंग, व्हाय इज इट सो? आपण ज्या वेळेला एखादी व्यक्ती जेवण करत असते, तर ते जेवण करत असताना बोलू नये असं म्हणतात. का बरं बोलायचं नाही? तर आपल्याला माहित असेल पहा की आपलं जे तोंड आहे त्याच्या आतल्या बाजूला एअर पाईप आणि फूड पाईप असे 2 प्रकारचे पाईप आहेत. म्हणजे अन्ननलिका आणि श्वासनलिका आहे, आणि याच्यामध्ये अंतर खूप कमी आहे. जो काही घास आपण गिळलेला असेल, हा घास अन्ननलिकेमध्ये जाणं आवश्यक आहे. समजा आपण जेवण करताना बोललो, तर त्याचा परिणाम काय होईल की अन्न पदार्थ किंवा त्यातले काही कण चुकून श्वासनलिकेमध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि जर तिकडं अन्न चाललं श्वासनलिकेत, तर आपल्याला ठसका लागतो आणि ते फोर्सफुली सगळे अन्न पदार्थ बाहेर टाकले जातात. म्हणजे ठसका लागू नये म्हणून जेवण करताना आपण बोलणं टाळलं पाहिजे. ठीक आहे, मला वाटतं आजच्या भागामध्ये आपण रेस्पिरेटरी सिस्टीम बद्दल अगदी जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते माहीत करून घेतले. तुम्हाला नक्की कळालं असेल. वेगवेगळे ऑर्गन्स रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये कोणते आहेत, काही प्रश्न विचारले, त्याच्या आधारे आपण चर्चा केली. त्यानंतर मुख्य आज जो भाग पाहिला तो म्हणजे एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे काय, त्याचे भाग कोणकोणते आहेत, त्यानंतर इंटरनल रेस्पिरेशन, त्यानंतर सेल्युलर रेस्पिरेशन, हे जे 3 पार्ट्स आहेत याविषयी माहिती घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपण ऍक्च्युली रेस्पिरेटरी सिस्टीम जे आहे ते ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम, त्याचे वेगवेगळे भाग, त्यांचं लोकेशन आणि फंक्शन या आधारे माहिती घेणार आहोत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.